नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण हेल्थ अँड डिसीज हा चॅप्टर पाहिलेला आहे आणि याच्यामधले पहिले एक्सरसाइज मधले पहिले 5 प्रश्न आता आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि उरलेले 4 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर पहिले 5 प्रश्न तुमच्या समोर आहेत. प्रश्न पहिला आहे, डिस्टिंग्विश बिटवीन द नॉन इन्फेक्टस अँड इन्फेक्टेड डिसीज. तर आपण काय करणार आहे, याच्यासाठी 4 पॉइंट्स लिहिणं इथं अपेक्षित असतं. तर ह्या 4 पॉइंटसाठी आपण कॉलम करणार आहे, इन्फेक्टेड डिसीज आणि नॉन इन्फेक्टेड डिसीज एका बाजूला. आणि पहिला पॉइंट आपण असा लिहू शकतो, तर डिसीज विच कॅन ट्रान्समिटेड फ्रॉम वन पेशंट टू द अदर पर्सन आर कॉल्ड एज इन्फेक्टेड डिसीज. इकडे पहिला पॉइंट असा लिहू शकतो, डिसीज विच कॅनॉट बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन पेशंट टू अदर पर्सन आर कॉल्ड एज नॉन इन्फेक्टेड डिसीज. दूसरा पॉइंट, contaminated air, water, food and carrier vectors, animals or insects spread the infected disease. इकडे लिहू शकतो, नॉन इन्फेक्टेड डिसीज आर नॉट ट्रान्समिटेड थ्रू द एनी मीडियम. तिसरं शॉर्ट मध्येच लिहिलं तरी चालेल, 4 पॉइंट्स लिहायचे. इन्फेक्टेड डिसीज आर acute disease as they are suddenly caused due to the infections of either bacteria, virus or protozoa. इकडे लिहू शकतो, some non infected disease are due to the hereditary causes, some are due to the failure of metabolism. एवढंच लिहूया. पुढचा चौथा पॉइंट आहे, अँटीबायोटिक्स और अँटीहेल्मिंट्स मेडिसिन्स आर यूज्ड टू ट्रीट द इन्फेक्टेड डिसीज. आणि इकडे चौथा पॉइंट लिहूया, अँटीबायोटिक्स कॅनॉट बी यूज्ड फॉर द ट्रीटिंग नॉन इन्फेक्टेड डिसीज. ठीक आहे. प्रश्न दुसरा आहे, आयडेंटिफाय द ऑड मॅन टर्म्स. पहिले मलेरिया, हेपॅटिटिस, एलिफंटासिस आणि डेंग्यू. याच्यामध्ये आपल्याला वेगळा आजार कोणता आहे ते ओळखायचे. तर याच्यामध्ये हेपॅटिटिस हा वेगळा आहे. ऑल अदर डिसीज आर कॉज्ड बाय द कॅरियर मस्किटो. कॅरियर मस्किटोने बाकीचे होतात आणि हेपॅटिटिस मात्र कॉन्टॅमिनेटेड फूड आणि एअरने होतो, फूड आणि वॉटरने होतो. पुढचं आहे प्लेग, एड्स, कॉलरा, टीबी. याच्यामध्ये एड्स वेगळा आहे, बाकीचे तिघं एक आहेत, कारण ऑल अदर्स आर बॅक्टेरियल किंवा कॉज बाय बॅक्टेरिया डिसीज. एड्स मात्र रक्ताच्या संक्रमणाने होतो, हे आपल्याला माहिती आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे, आन्सर इन 1 or 2 सेंटेन्स. याच्यामध्ये पहिला आहे, विच आर द व्हेरियस मीडिया ऑफ द स्प्रेडिंग द इन्फेक्टेड डिसीज. तर व्हेरियस मीडिया कोणते आहेत, ते इन्फेक्टेड डिसीज स्प्रेड थ्रू द कॉन्टॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड, व्हेक्टर्स सच एज इन्सेक्ट्स, ॲनिमल्स अँड मॅन. हे त्याचं उत्तर आहे. गिव्ह द नेम ऑफ द 5 नॉन इन्फेक्टेड डिसीज अदर दॅन गिव्हन इन द लेसन. आपल्या धड्यातील लेसनमध्ये नॉन इन्फेक्टेड डिसीज दिलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते लिहिता येतील. तर त्याच्यामध्ये अस्थमा, कॅटरॅक्ट्स, डिसीज ऑफ किडनी, हायपरटेन्शन आणि मायग्रेन अशा प्रकारे आपण वेगळे लिहू शकतो. पुस्तकामध्ये आपल्याला डायबिटीज दिलेला आहे, हार्ट डिसीज दिलेला आहे, तर याच्यापेक्षा वेगळं आपण लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न सी आहे, विच आर द मेन रिझन फॉर द डायबेटिक अँड हार्ट डिसीज. डायबिटीज आणि हार्ट डिसीजमध्ये मेन रिझन काय आहे, तर इम्प्रॉपर लाईफस्टाईल, रॉंग टाईप ऑफ डाएट, लॅक ऑफ एक्सरसाइज, एक्सेसिव्ह मेंटल स्ट्रेस अँड स्ट्रेन, इम्बॅलन्स इन द सिक्रेशन ऑफ हार्मोन्स. हे सगळं हार्ट डिसीजमध्ये आणि डायबिटीजमध्ये कॉमन आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट कॅन अचीव्ड कॅन बी प्रिव्हेंटेड. म्हणजे आपण काय साध्य करू शकतो किंवा कशाला आळा घालू शकतो. एक, ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर वॉटर. आपण ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर वॉटर पिलं तर काय साध्य होईल. When the water is boiled, all the disease causing pathogens present in it are killed. Different diseases like cholera, enteric, diarrhea, dysentery, hepatitis, typhoid are caused by such waterborne pathogens. If we boil the water, we can protect it against all such diseases. If the water is filtered, we can avoid infections from the nematode Dracunculus, which causes naru. By boiling and filtering water, even epidemics by such infectious disease can be controlled. आपण त्वचेचे आजार सुद्धा याच्यामुळे कंट्रोल करू शकतो.
पुढे अवॉइडिंग स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम का अवॉइड करायचं, याने काय साध्य होईल? तर आपण असं म्हणू शकतो, स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम आर टू डेंजरस डिसीज. अल्कोहोलिझम causes disorder of liver. The addict suffers from the malnutrition. His mental and psychological condition become abnormal. There is social and familiar impact due to the alcoholism. Smoking is the invitation for cancer. In cigarettes, bidis, there are the hazardous nicotines. Nicotine is not only toxic but it also carcinogenic. Cancers of oral cavity, tongues, respiratory tracts, lungs is very common among the smokers. Therefore, alcoholism and smoking leads to addiction. Therefore, smoking and alcoholism should always be avoided. पुढचा प्रश्न आहे रेग्युलर बॅलन्स डाएट अँड एक्सरसाइज. यामुळं काय होईल? रेग्युलर अँड बॅलन्स डाएट रिझल्ट्स इन टू द परफेक्ट हेल्थ. The disease fighting power of immunity of person is increased due to the healthy diet. One can avoid the frequent infection and also mental well-being is established. Heart disease, diabetes, obesity, etc. can be avoided by not consuming high caloric junk food. Exercise improves blood circulation. Many disorders which are caused by the faulty lifestyle can be prevented by having regular balanced diet and exercise. असं म्हणू शकतो. पुढचं आहे प्रॉपर चेकिंग ऑफ द ब्लड बिफोर ब्लड डोनेशन. म्हणजे ब्लडचं चेकिंग होणं आवश्यक आहे ब्लड डोनेशनच्या अगोदर. याने काय साध्य होईल? देर आर डेफिनेट ब्लड ग्रुप्स ड्यूरिंग द ब्लड ट्रान्सफ्युजन. द डोनर्स अँड रिसिपियंट्स ब्लड शुड बी वेल मॅच्ड विथ इच अदर. Otherwise, blood gets clumped inside the body of the recipients. Through the infected blood is viruses such as those causing hepatitis B or AIDS are transmitted to other healthy person. Thus, for prevention of transmission of such diseases, blood should be checked before the blood donation. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. प्रश्न 5 आपल्याला पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवरून 3 प्रश्न विचारलेले आहेत. मास्टर एक्स इज द 3-year-old चाइल्ड. 3 वर्षाचं लहान मूल आहे. ही इज लिव्हिंग विथ हिज फॅमिली इन द स्लम. पब्लिक टॉयलेट इज प्रेझेंट नियर द हाऊस. हिज फादर इज ड्रँकर्ड. हिज मदर डज नॉट नो द इम्पॉर्टन्स ऑफ द बॅलन्स डाएट. अशा प्रकारचा पॅसेज आपल्याला दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर प्रश्न विचारले. मास्टर एक्स कॅन सफर फ्रॉम विच डिफरंट पॉसिबल डिसीज इन अबोव कंडिशन. मास्टर एक्सला वरच्या कंडिशनवरून कोणते आजार होऊ शकतात? तर मास्टर एक्स स्टेज इन द एरिया विच इज डिव्हाइड ऑफ क्लीनलीनेस. द पब्लिक टॉयलेट इज नियर द हाऊस. This indicates that he will have to fight against the many infectious diseases because his father is drunkard. There will always be the dearth of money in the house. He may not be able to afford enough and balanced food. Thus, his diet must be deficient in vitamins and minerals. Moreover, his mother is ignorant about the importance of the health and balanced diet. He must be causing Master X malnutrition. Malnutrition म्हणजे तो अशक्त असेल किंवा त्याला विटॅमिन आणि मिनरलची डिफिशियन्सी असेल. The financial condition and the addiction of the father must be causing stress in the house. Financial condition मुळे ताण असेल घरामध्ये. This will further add stress of Master X, resulting into susceptibility to infectors, as it is due to the location of germs and around. Thus, they may be attacking Master X. Germs त्याला अटॅक करू शकतात आणि he will be on the suffer from the digestive disorders such as typhoid, hepatitis, cholera, enteritis, etc. त्याला अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. How will you help him to his family in this situation? तर आपण त्यांच्या फॅमिलीला ह्या सिच्युएशन मध्ये काय मदत करू शकतो? Initially, we shall help Master X to procure healthy and balanced diet having fruits, vegetables, milks, etc. His mother will be taught importance of the balanced diet. त्याच्या आईला आपण सांगू शकतो
The surrounding should be clean and hygienic. Food should be covered. Houseflies will not be allowed to contaminate the food. Germicidal floor cleanliness and uh, disinfectants should be used to keep up the houseflies and cockroaches. His father will be taken de-addiction centers such as Alcoholics Anonymous. He will be persuaded to leave alcoholism. त्याने त्याची दारू सोडण्यासाठी तशा केंद्राला भेट दिली पाहिजे. पुढे which disease can occur to the father of Master X? त्याच्या वडिलांना कोणता आजार होऊ शकतो? फादर ऑफ मास्टर एक्स कॅन डेव्हलप डिसीज ऑफ लिव्हर अँड किडनी. लिव्हरचे आणि किडनीचे अनेक आजार त्यांना होऊ शकतात. विद्यार्थी मित्र, हे होते 5 प्रश्न आपण वहीमध्ये लिहायचे. त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेले 4 प्रश्न मी टाकणार आहे. थँक्यू.